आपल्या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसमध्ये. तर खूप दिवसांनी आज आपण लेक्चर घेतोय. तर आज आपल्याला पाहिजे या ठिकाणी मिझल्स, जो येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे CHOचे एक्झाम आहे 25 तारखेला, त्यासाठी खूप महत्त्वाचा अत्यंत इम्पॉर्टंट टॉपिक आहे मिझल्स. तर मिझल्स म्हणजे काय आपल्याला पाहिजे, मिझल्स का होतो. मिझल इट इज अ कम्युनिकेबल डिसीज. कसा डिसीज आहे तो, कम्युनिकेबल डिसीज आहे. म्हणजे काय त्याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, संसर्गजन्य आजार. कसा आजार आहे तो, संसर्गजन्य आजार आहे. तो स्प्रेडेबल आहे. समजते का, स्प्रेडेबल म्हणजेच काय, एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला काय होऊ शकतो, सहजपणे होऊ शकतो. समजते, आपण बोलतो आपल्या तोंडामधून काय पडतात, ड्रॉपलेट्स पडतात. कोणताही नॉर्मल मनुष्य असेल, नॉर्मल ह्युमन आहे, बोलत असताना मायनर असेल किंवा मोठे असेल, ड्रॉपलेट पडतात. तोंडामधून काय निघतात, ड्रॉपलेट निघतात, तुषार निघतात आणि त्या तुषारामधून, त्या ड्रॉपलेट मधून इन्फेक्शन पसरू शकतं. समजलं का. ओके, हा जो मिझल्स आहे, ठीक आहे, ते जे मोड ऑफ ट्रान्समिशन, कोणत्याही प्रकारचा एखादा व्हायरस असेल, कोणत्याही प्रकारचा एखादा जंतू असेल, तो कसाही पसरू शकतो. मोड ऑफ ट्रान्समिशन कसंही असू शकतं. ड्रॉपलेट इन्फेक्शन असू शकतं, ठीक आहे. त्याचबरोबर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आल्यामुळे इन्फेक्शन पसरू शकतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी ब्लड टू ब्लड म्हणजे काय, जर आपल्या जखमेमध्ये, आपल्या ब्लड मध्ये जर एखाद्या कंटामिनेटेड एखादं ब्लड मिक्स झालं, कंटामिनेटेड म्हणजे काय, इन्फेक्शन झालेलं ब्लड, एखाद्या पेशंटला इन्फेक्शन झाले आणि त्याच्या ब्लडचा आपल्या जखमेशी कॉन्टॅक्ट आला, आपल्याशी कॉन्टॅक्ट आला आणि त्याचा ब्लड असेल ते आपल्या जखमेशी कॉन्टॅक्ट आल्यामुळे काय होतं, आपल्या जखमेमध्ये, त्याच्या ब्लड मध्ये काय जातं, जंतू एंटर करतात. समजलं का. आणि त्यामुळे आपल्याला काय होतो, इन्फेक्शन होतो. समजलं. वन बाय वन आपल्याला प्रत्येक कम्युनिकेबल डिसीज पाहिजे. मिझल्स पाहू, त्याच्यानंतर मम्स पाहू, त्याच्यानंतर कोणते आहेत आणखी, डेंग्यू आहे, मलेरिया आहे, हे सुद्धा पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर आणखी HIV एड्स आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कम्युनिकेबल डिसीज आहेत, हेपॅटायटिस B आहे, अशा प्रकारचे रोग आहेत ते आपल्याला यामध्ये डिस्कस करायचे आहेत. तर आज आपण सुरुवात करू मिझल्स पासून. ओके, हा जो मिझल्स रोग आहे हा कशामुळे होतो, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, कोणता, पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय आहे, कोणाला माहिती आहे का पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम मिझल्सचं काय आहे, याचं नाव आहे RNA पॅरामिझो व्हायरस. कशामुळे होतो मिझल्स, या व्हायरल इन्फेक्शन मुळे होतो. कोणत्या प्रकारचा व्हायरस आहे, तर RNA पॅरामिझो व्हायरस या नावाचं काय आहे, व्हायरस आहे. आणि हे व्हायरस काय करतं, आपल्या बॉडीमध्ये एंटर झालं की आपल्या बॉडीमध्ये त्या ठिकाणी मिझल्सचे सिम्पटम दिसायला चालू होतात. समजलं का. मिझल्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, गोवर. माहिती सगळ्यांना, म्हणून आपण गोवर झाला. ओके, मग ते गोवर म्हणजेच काय, हेच आपण बघतो. मिझल्स म्हणजेच गोवर. आता हा जो काही पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम आहे ज्यामुळे गोवर होतो, त्याचं नाव काय, RNA पॅरामिझो व्हायरस. समजलं का. आणि हा जो व्हायरस आहे तो कोठे एंटर होतो, नाकामधून, तोंडामधून. समजतंय का, नाकामधून, तोंडामधून बॉडीमध्ये एंटर होतो आणि लंग्स मध्ये जाऊन अफेक्ट करतं. कुठे जातं ते, लंग्स मध्ये जातं, फुफ्फुसांमध्ये जातं आणि फुफ्फुसांमध्ये जाऊन फुफ्फुसावर काय करतो, तो अटॅक करतो. समजलं का, समजते सगळ्यांना. आणि त्या फुफ्फुसावर अटॅक केल्यामुळे आपल्याला काही सिम्पटम दिसतात. तर ते कोणते सिम्पटम आहेत ते पण आपल्याला पाहिजे. तर याचे जे मेन सिम्पटम दिसतात ते कोणते आहेत, 3C सिम्पटम. कोणते सिम्पटम, 3C सिम्पटम. आता हे 3C सिम्पटम मध्ये काय येतात, ठीक आहे. आता 3C सिम्पटम मध्ये पहिल्यांदा काय येणार, कफ येणार. दुसरं काय येणार, दुसरं C काय येणार त्यामध्ये, काय येणार, कफ, कंजक्टिव्हायटिस आणि कोरायझा. आता हे जे कफ, कंजक्टिव्हायटिस, कोरायझा याला आपण काय म्हणतो, 3C साइन म्हणतो. समजलं का. हे जे 3C साइन आहेत ते आपल्याला कशामध्ये दिसतात, मिझल्स झालेल्या पेशंट मध्ये दिसतात. समजलं का, समजतं सगळ्यांना. ओके, आता हे जे 3C साइन आहेत हे कधी दिसतात, हे लगेचच आपल्याला दिसून येतात का, आणि हे जे स्टेजेस आहेत, मिझल्सच्या स्टेजेस आहेत. ज्यावेळेस कशाचं इन्फेक्शन होतं, RNA पॅरामिझो व्हायरसचं इन्फेक्शन होतं, तर त्यावेळेस बॉडीमध्ये 3 स्टेजेस मध्ये मिझल्स दिसून येतो. किती स्टेजेस मध्ये, 3 स्टेजेस मध्ये. आता स्टेज फर्स्ट ला आपण काय म्हणतो, प्री इरप्टिव्ह स्टेज. काय म्हणतो पहिल्या स्टेजला आपण,
प्री इरप्टिव्ह स्टेज, दुसऱ्या स्टेजला म्हणतो आपण इरप्टिव्ह स्टेज आणि तिसऱ्या स्टेजला म्हणतो आपण पोस्ट इरप्टिव्ह स्टेज. ओके, आता या प्री इरप्टिव्ह स्टेज मध्ये आपल्याला काय दिसत आहे, हे 3 साइन दिसत आहे, 3C साइन दिसत आहे. पहिलं कफ, दुसरं कंजक्टिव्हायटिस आणि कोरायचा. समजते का? समजते सगळ्यांना? आपण पहिल्यापासून काय काय पाहिलं, मिजल्स. मिजल्स म्हणजे काय, गोवर. पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम काय, मिजल्स कशामुळे होतं तर आरएनए पॅरामिक्सो व्हायरस या व्हायरल इन्फेक्शन मुळे काय होतं, गोवर होतो. आणि त्यामध्ये आपल्याला 3 स्टेजेस मध्ये गोवर दिसून येतो. पहिला आहे प्री इरप्टिव्ह, इरप्टिव्ह आणि पोस्ट इरप्टिव्ह. समजलं? ओके, आता त्यानंतर प्री इरप्टिव्ह स्टेज आपल्याला पाहिजे. 1 बाय 1 एक स्टेज आपण पाहू. तर प्री इरप्टिव्ह स्टेज जी आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसणार, याच्यामध्ये आपल्याला काय दिसतात, हे 3C साइन दिसतात, कफ, कंजक्टिव्हायटिस, कोरायचा. समजलं? आता हे कफ, कंजक्टिव्हायटिस, कोरायचा आहे का? कफ माहिती सगळ्यांना, खोकला लागतो. ठीक आहे, आता हा व्हायरस आपल्या लंग्स मध्ये गेला की खोकला कसा लागतो. आपल्या लंग्स मध्ये 3 प्रकारचे सेल्स असतात. ठीक आहे, हे काय आहे, लंग्स आहे. ओके, आता यामध्ये बघा राईट लोब आणि लेफ्ट लोब आहे. समजलं का? आता ही काय आहे, याला आपण काय म्हणतो, ट्रॅकिया म्हणतो. समजलं का? ट्रॅकिया मध्ये काय, याच्यामध्ये काय असतात, सी सेलच्या रिंग्स असतात, त्याला आपण ट्रॅकियल रिंग म्हणतो. काय म्हणतो, ट्रॅकियल रिंग्स म्हणतो. आणि त्याच्या खाली त्या ठिकाणी ज्या वेळेस काय होतात, 2 ब्रॉन्कस निघतात. ट्रॅकियामधून काय निघतात, 2 शाखा निघतात, 2 ब्रॉन्कस निघतात. त्याला आपण ब्रॉन्कस म्हणतो, याला आपण प्रायमरी ब्रॉन्कस म्हणतो. काय म्हणतो याला आपण, प्रायमरी ब्रॉन्कस म्हणतो. समजलं का? आणि ज्या ठिकाणी हे जे प्रायमरी ब्रॉन्कस आहेत ते डिवाइड होतात, म्हणजे एकमेकांपासून काय होतात, वेगळे होतात. ते त्यांच्यापासून काय होतात, 2 शाखा होतात. त्या पॉइंटला आपण म्हणतो करिना पॉइंट. कोणता पॉइंट, करिना पॉइंट. ओके, समजलं? फसू नका, करिना कपूर नाही. ओके, याला आपण काय म्हणतो, करिना पॉइंट असं म्हणतो. याला आपण काय म्हणतो, काय म्हणतो याला आपण, करिना पॉइंट असं म्हणतो. समजलं का? ती करिना वेगळी, ती करिना वेगळी. ओके, याला काय म्हणतो आपण, करिना पॉइंट असं म्हणतो. मग आता हा जो पॅरामिक्सो व्हायरस आहे हा काय करतो माहिती का, ट्रॅकियामधून जातो. समजलं का? आपल्या बॉडीमध्ये कुठून एंटर करतो, नाकामधून, तोंडामधून काय करतो, एंटर करतो. आणि एंटर झाल्यानंतर ट्रॅकियामधून कशामध्ये जातं, ते प्रायमरी ब्रॉन्कस मध्ये जातं. आणि पुढे त्या ठिकाणी ते सेकंडरी ब्रॉन्कस मध्ये जातं. समजते का? आणि तिथून ते कुठे जातं, रेस्पिरेटरी ब्रॉन्कस मध्ये. समजलं का? आता सेकंडरी ब्रॉन्कस म्हणजे काय, आता ह्या मेन जी ब्रँकी आहे, मेन जी ब्रॉन्कस आहे, प्रायमरी ब्रॉन्कस, मग त्याच्यापासून काय होतात, शाखा होतात. काय फुटतात, त्याच्यापासून शाखा फुटतात. आता या प्रायमरी ब्रॉन्कस मधून निघालेले जे ब्रँच आहे याला आपण काय म्हणतो, सेकंडरी ब्रँच. ओके, याला आपण सेकंडरी ब्रॉन्कस म्हणतो. समजलं का? ही पहिली ब्रॉन्कस होती, प्रायमरी ब्रॉन्कस होती, त्याच्यामधून निघणारे जे काय आहे त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी ब्रॉन्कस. समजलं का? आता या सेकंडरी ब्रॉन्कस मधून पण काय निघते, आणखीन एक ब्रॉन्कस निघते, आणखीन एक शाखा निघते. समजते का? आणखीन एक शाखा निघते, याला आपण काय म्हणतो, रेस्पिरेटरी ब्रॉन्कस. काय म्हणतो, रेस्पिरेटरी ब्रॉन्कस. समजते का? ट्रॅकिया आहे, त्याच्यानंतर जसं जसं ट्रॅकिया खाली जाईल तसं तसं काय होतं, त्या ठिकाणी करिना पॉइंट आहे. करिना पॉइंट पासून काय होतात, 2 मेन ब्रॉन्कस काय होतात, डिवाइड होतात. आणि त्या मेन 2 ब्रॉन्कसला आपण काय म्हणतो, प्रायमरी ब्रॉन्कस. समजलं? त्या प्रायमरी ब्रॉन्कस मधून आणखीन शाखा निघतात. मग प्रायमरी ब्रॉन्कस मधून निघालेली शाखा, समजते का, मेन शाखेमधून निघालेली शाखा त्याला काय म्हणतो आपण, सेकंडरी ब्रॉन्कस. समजलं? आणि सेकंडरी ब्रॉन्कस मधून आणखी एक शाखा निघतात. आणखी काय निघतात, ब्रँचेस निघतात. आणि त्या ब्रँचेसला आपण काय म्हणलेले, रेस्पिरेटरी ब्रॉन्कस. आणि या रेस्पिरेटरी ब्रॉन्कसलाच काय अटॅच असतात, ॲल्व्हेओलाइज अटॅच असतात. समजलं? त्या ॲल्व्हेओलाइज मध्ये काय होतं, रेस्पिरेशन प्रोसेस होते. म्हणजे काय होतं, CO2 आणि O2 अशा गॅसेसचं काय होतं, एक्सचेंज होतं. समजलं? समजलं का?
हे बघा दिसलं सगळ्यांना. आता हे काय होते, मेन ब्रँचेस निघाले होते. ठीक आहे, हे काय म्हणलं होतं आपल्याला, प्रायमरी ब्रँचेस या प्रायमरी ब्रॉन्कस, याला काय म्हणलं आपण सेकंडरी ब्रॉन्कस. आता सेकंडरी ब्रॉन्कस पासून निघणारी काय रेस्पिरेटरी ब्रॉन्कस, आणि त्याच्या एकदम लास्टला एकदम शेवटी काय आहे ॲल्युलाइज आहे. समजलं का काय आहे ॲल्युलाइज आहे. आणि हे ॲल्युलाइज काय करतात, गॅसेसचं एक्सचेंज करतात. समजलं का, हे नॉर्मल स्ट्रक्चर सांगितलं मी तुम्हाला. समजलं कशाचं स्ट्रक्चर सांगितलं मी तुम्हाला, हे लंग्सचं स्ट्रक्चर सांगितलं. लंग्स मध्ये त्या ठिकाणी राईट लोब आणि लेफ्ट लोब असतं, आणि जे राईट लोब आहे याच्यामध्ये किती लोब असतात, 3 लोब असतात, आणि याच्यामध्ये किती लोब असतात, फक्त 2 लोब असतात. असं टोटल दोन्ही लंग्सला किती लोब असतात, 5 लोब असतात. समजलं का, समजलं सगळ्यांना. ठीक आहे, आणि जो लेफ्ट लंग आहे, जो लेफ्ट काय आहे लंग आहे, तो लेफ्ट बाजूचा जो काय फुफ्फुस आहे, याच्यामध्ये त्या ठिकाणी काय असतं, याच्या आतील बाजूला हार्ट असतं, आणि हार्ट असल्यामुळे हा जो लोब असतो कसा असतो, लहान असतो. समजलं का, हा लोब मोठा आहे आणि हा लोब लहान आहे. समजलं सगळ्यांना. आता आपण काय बघत होतो त्या ठिकाणी, ब्रॉन्कस, प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस आणि रेस्पिरेटरी ब्रॉन्कस. समजलं का. आता ज्यावेळेस आपण हवा घेतो, रेस्पिरेशन घेतो, त्यावेळेस हवा कुठून जाते, त्या ट्रॅकेमधून जाते. ट्रॅकेमधून पुढे जाणार प्रायमरी ब्रॉन्कस मध्ये जाणार, प्रायमरी ब्रॉन्कस मधून पुढे जाणार सेकंडरी ब्रॉन्कस मध्ये जाणार, सेकंडरी ब्रॉन्कस मधून पुढे जाणार रेस्पिरेटरी ब्रॉन्कस मध्ये, आणि तिथून कुठे जाणार, ते ॲल्युलाई मध्ये जाणार. आणि ॲल्युलाई मध्ये त्या ठिकाणी काय असतात, ब्लड व्हेसल्स आलेले असतात, आणि त्या ब्लड व्हेसल मध्ये काय असतं, डीऑक्सिजनेटेड ब्लड असतं, आणि ते डीऑक्सिजनेटेड ब्लड मधून कार्बन डायऑक्साइड घेणे, त्यामध्ये ऑक्सिजन टाकणे. समजलं का. आता या ठिकाणी काय आहे, ॲल्युलाई आहे, तर याच्या चारी बाजूला असं तिचे डॉट डॉट दिसतात, ते काय आहे, ब्लड व्हेसल्स आहे. ब्लड व्हेसलची तोंड आहे, ब्लड व्हेसलची ओपनिंग आहे. या ब्लड व्हेसल्स मधून काय घेतं, ते कार्बन डायऑक्साइड घेतं, आणि त्या ब्लड मध्ये काय टाकतं, ऑक्सिजन टाकतं. समजलं का, कोण ॲल्युलाइज. समजलं का. आता समजलं रेस्पिरेशनची प्रोसेस कशी होते. आता यामध्ये काय होतं माहिती का, जो पॅरामिक्स व्हायरस आहे तो कुठे जातो, ट्रॅकेमधून पुढे जाणार, तो प्रायमरी ब्रॉन्कस, तिथून पुढे जाणार तो सेकंडरी, तिथून रेस्पिरेटरी ब्रॉन्कस मध्ये जाणार. आता हा जो पॅरामिक्स व्हायरस आहे, आता हा काय करतो माहितीये का, आपल्या लंग्स मध्ये काय 3 सेल्स असतात. आपल्या लंग्स मध्ये काय असतात, 3 सेल्स असतात. टाइप फर्स्ट निमोसाइट सेल, टाइप फर्स्ट, टाइप सेकंड आणि टाइप थर्ड निमोसाइट. ओके, टाइप फर्स्ट निमोसाइट सेल काय करते, तर हे काय करते, ॲल्युलाइज मध्ये गॅसेसचं एक्सचेंजेस करते. एक्सचेंज करणे म्हणजे काय, आता O2 घेणे आणि आपल्या ब्लड मध्ये O2 टाकणे आणि CO2 घेणे, हे काम कोण करतं, तर हे टाइप फर्स्ट निमोसाइट सेल करते. समजलं का. टाइप फर्स्ट निमोसाइट सेल काय काम करते, मग गॅसेसचं एक्सचेंजचं काम करते. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना. टाइप फर्स्ट निमोसाइट सेल काय करते, गॅसचं एक्सचेंज करते. आता गॅसेसचं एक्सचेंज करणे म्हणजे काय, ॲल्युलाइज मध्ये काय घेते, ऑक्सिजन जी आहे ते ॲल्युलाइज मधून घेते, ब्लड मध्ये टाकते, आणि ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साइड घेते आणि कशामध्ये टाकते, ॲल्युलाइज मध्ये टाकते. कोण टाकतं, हे टाइप फर्स्ट निमोसाइट सेल. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरी नंबरची सेल आहे, ही जी सेल कोणती आहे, टाइप सेकंड निमोसाइट सेल. आता ही टाइप सेकंड निमोसाइट सेल काय आहे, हे आपल्या लंग्स मध्ये सर्फेक्टंट्स बनवण्याचं काम करते. काय बनवण्याचं काम करते, सर्फेक्टंट्स बनवण्याचं काम करते. आणि जी टाइप थर्ड निमोसाइट सेल आहे, याला आपण काय म्हणतो, मॅक्रोफेजेस म्हणतो. काय म्हणतो, काय म्हणतो आपण, मॅक्रोफेजेस म्हणतो. आता ही जे टाइप थर्ड निमोसाइट सेल आहे, ज्याला आपण मॅक्रोफेजेस म्हणलेलं आहे. आता हे मॅक्रोफेजेस काय करतं, तर आपल्या लंग्स मधून जे काय घाण आहे, जे टॉक्सिक फॅक्टर आहे, जे पॅथोजन वगैरे काय आलेले असतील, मायक्रो ऑर्गॅनिझम्स आलेले असतील, तर त्यांना बाहेर काढण्याचं काम कोण करतं, मॅक्रोफेजेस करतात. समजलं का. हे टाइप थर्ड निमोसाइट सेल, ज्याला आपण काय म्हणलं, मॅक्रोफेजेस म्हणलं, हे काय आहे, आपल्या लंग्स मध्ये सफाई कामगार आहे. काय आहे, सफाई कामगार आहे. सफाई कामगार म्हणजे काय, आपल्या लंग्स मध्ये जेवढे काही टॉक्सिक फॅक्टर आहेत, आपल्या लंग्स साठी चांगले नाही, असे फॅक्टर लंग्सच्या बाहेर काढण्याचं काम कोण करतं, मॅक्रोफेजेस करतं. समजलं, समजलं का. इथपर्यंत कोणाला कोणत्याही प्रकारचा डाऊट आहे का, नाही. आता हे जे पॅरामिक्स व्हायरस आहे,
हे सगळं सांगण्याचं कारण काय आहे की पेशंट मध्ये कफ का येतो, खोकला कसा येतो, समजलं का? एखादा व्हायरस आपल्या लंग्स मध्ये चाललंय, लंग्स मध्ये गेलंय, एखादं कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले आपल्या लंग्स मध्ये, त्यावेळेस कफ कसा होतो हे आपण शिकतोय. समजलं? तर काय झालं यामध्ये? टाइप 1, टाइप 2, टाइप 3. हे समजलं सगळ्यांना? टाइप 1 काय करते? गॅसेस एक्सचेंज करते. टाइप 2 काय करते? सर्फेक्टंट बनवते. आणि टाइप 3 काय करते? तर मॅक्रोफेजेस आहे. आणि या मॅक्रोफेजेसचं काम काय आहे? बॉडी मध्ये आपल्या लंग्स मध्ये सफाई करण्याचं काम आहे. लंग्स मध्ये जे टॉक्सिक फॅक्टर आहे त्याला बाहेर काढण्याचं म्हणजे या मॅक्रोफेजेसचा. समजलं का? मग यामध्ये काय होतं? हा जो पॅरामिक्सो व्हायरस आहे हा येतो आणि मॅक्रोफेजेसवर अटॅक करतो. काय करतो हा? या आपल्या लंग्स सेलवर अटॅक करतो. मॅक्रोफेजेसवर अटॅक झाला, याच्यावर अटॅक झाला की याचं काम होणार का? लंग्स मधून त्या ठिकाणी जे पॅथोजन आलेले, जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आलेले, जे काही टॉक्सिक फॅक्टर आहे ते बाहेर काढण्याचं काम होणार का? नाही. आणि हे जे पॅरामिक्सो व्हायरस आहे ते लंग्स मध्ये आल्यानंतर, पॅरामिक्सो व्हायरस आल्यानंतर मॅक्रोफेजेसला काय करतो? मारून टाकतो किंवा त्याला काय करतो? डॅमेज करतो, त्याच्यावर अटॅक करतो. त्याच्यामुळे मॅक्रोफेजेस त्याचं काम करू शकत नाही आणि त्यामुळे पॅरामिक्सो व्हायरस लंग्सच्या बाहेर निघत नाही. समजलं का? समजते का काय म्हणते? मॅक्रोफेजेसचं काम काय होतं? कोणताही व्हायरस आला, कोणताही बॅक्टेरिया आला, कोणताही पॅथोजन आला, ऑर्गॅनिझम आला, त्याला बाहेर काढण्याचं काम कोणाचं होतं? मॅक्रोफेजेसचं होतं. मग यानं काय केलं? या रताळ्यानं काय केलं? आला आणि कोणावर अटॅक केला? मेन जो पर्सन आहे, जो त्याला कसा आहे? घातक आहे, त्याला हानिकारक आहे, अशाच पर्सनला, अशाच व्यक्तीला त्याने काय केला? मारून टाकला. किंवा लगेच त्याला काय केलं? त्याच्यावर अटॅक केला. याच्यावर अटॅक केल्यामुळे हे काम करू शकतो का? नाही. आणि हा जर याने जर काम केलं नाही, हा काम करू शकला नाही, तर पॅरामिक्सो व्हायरस लंग्सच्या बाहेर जाणार नाही. समजलं? मग अशा वेळेस होतं काय? आपले जे लंग आहे ते काय करतं? कंपन्सेट करतं. काय करतं ते? कंपन्सेट करतं. आता लंग्सचं कंपन्सेशन का होतं? तर लंग्सचं कंपन्सेशन का होतं? हा जो पॅरामिक्सो व्हायरस आहे याला बाहेर काढण्यासाठी काय करतं? लंग आहे, आपलं फुफ्फुस आहे, ते काय करतं? कंपन्सेट करतं. आणि अशा वेळेस काय होतो? खोकला लागतो. समजलं? समजलं सगळ्यांना? ठीक आहे. प्रत्येक गोष्ट समजली का? आतापर्यंत सांगितलेलं, शिकवलेलं समजलं? काय काय झालं याच्यामध्ये? आता हे नॉर्मल स्ट्रक्चर मी तुम्हाला सांगितलं. ट्रॅकिया आहे, ब्रॉन्कस आहे, करीना पॉइंट आहे. त्याच्यानंतर काय आहे त्यामध्ये? प्रायमरी ब्रॉन्कस, सेकंडरी ब्रॉन्कस आणि रेस्पिरेटरी ब्रॉन्कस. त्याच्या पुढे काय आहे? ॲलव्हेज आहे. ओके. आपल्या लंग्स मध्ये त्या ठिकाणी टोटल किती लोब आहेत? 5 लोब आहेत. लेफ्टला किती आहे? 2च आहे. राईटला किती आहे? 3 आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्या लंग्स मध्ये 3 सेल्स असतात जे काम करत असतात. टाइप 1, टाइप 2, टाइप 3. टाइप 1 सेल काय करते? गॅसेसचे एक्सचेंज करते. व्हेरी गुड. टाइप 2 न्यूमोसाइट सेल काय करते? सर्फेक्टंट बनवते. टाइप 3 न्यूमोसाइट सेल काय करते? याला आपण मॅक्रोफेजेस म्हणतो. ही काय करते? आपल्या लंग्स मध्ये सफाई कामगार आहे, म्हणजे आपल्या लंग्स मध्ये जे काही टॉक्सिक फॅक्टर आहे, जे पॅथोजन आले, जे जंतू आले, त्याला बाहेर हाकलण्याचं काम कोण करते? तर मॅक्रोफेज करते. समजलं का? आता यामध्ये काय होतं? हा पॅरामिक्सो व्हायरस मॅक्रोफेजेसवर अटॅक करतो. समजलं का? याला हा दिसत नाही, हा दिसत नाही, डायरेक्ट कोण दिसतो? मॅक्रोफेजेस. समजलं? कारण त्याला बाहेर काढणारा कोण आहे? मॅक्रोफेजेस. मग तो काय करतो? बॉडी मध्ये जातो, लंग्स मध्ये जातो आणि मॅक्रोफेजवर अटॅक करतो. आणि त्याच्यामुळे हा काम करू शकत नाही, मॅक्रोफेज काम करू शकत नाही आणि ते काम करू शकत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपलं जे लंग आहे ते काय करतं? या व्हायरसला बाहेर काढण्यासाठी कंपन्सेट करतं आणि अशा वेळेस आपल्याला काय लागतो? खोकला लागतो. समजलं? समजलं का? ठीक आहे. पहिलं साइन का दिसतं हे समजलं. आता दुसरं साइन काय आहे? कंजक्टिव्हायटिस. काय आहे? कंजक्टिव्हायटिस. कंजक्टिव्हायटिस मध्ये सगळ्यांना मराठीत आपण त्याला काय म्हणतो? रांजणवाडी. ऐकलं कधी? रांजणवाडी आली, रांजणवाडी आली. आपण त्याला रांजणवाडी नाही म्हणायचं, त्याला आपण काय म्हणायचं? कंजक्टिव्हायटिस. ठीक आहे. इट इज अ इन्फ्लामेशन टू द कंजक्टिव्हा, दॅट्स कॉल्ड कंजक्टिव्हायटिस. आता कंजक्टिव्हायटिस म्हणजे काय? हा काय आपला डोळा. ओके. डोळा माहिती आहे सगळ्यांना? ठीक आहे. इट्स अ मोस्ट सेन्सिटिव्ह ऑर्गन इन द ह्यूमन बॉडी. काय? आय. ओके. आता या आय मध्ये हा जो डोळा आहे, या डोळ्यामध्ये काय आहे? याला आपण काय म्हणतो? कॉर्निया म्हणतो. याला आपण काय म्हणतो? स्क्लेरा म्हणतो. बरोबर आहे का? कॉर्निया आपल्या डोळ्याचा टोटल जो कॉर्निया पार्ट आहे तो किती आहे? 20% आहे. स्क्लेरा किती आहे? 80% आहे. हा जो कॉर्निया आहे हा कसा असतो? ब्लॅकिश ब्लूइश कलरचा असतो. ठीक आहे. हा जो काय स्क्लेरा आहे तो कसा असतो? व्हाईट कलरचा असतो. माहिती आहे सगळ्यांना?
ठीक आहे. आता या व्हाईट पार्टला, हा जो व्हाईट पार्ट आहे याला आपण काय म्हणलं, स्क्लेरा म्हणलं. आता याला इन्फेक्शन होतं. कशाचं इन्फेक्शन होतं? पॅरामिक्सो व्हायरसचं. समजलं का? आता हे जे काय व्हायरस आहे ते नाकातून तोंडातून जातं, परंतु जर डोळ्याशी या व्हायरसचा कॉन्टॅक्ट आला, डोळ्यामध्ये जर हा व्हायरस गेला तर तो कोणावर अटॅक करतो? या स्क्लेरावर अटॅक करतो आणि याला काय करतो? इन्फेक्शन पोहोचवतो. समजलं? समजलं सगळ्यांना? आणि अशा या कारणामुळे काय होतं? कंजक्टिव्हायटिस आपल्याला हे सिम्पटम दिसतं. समजलं सगळ्यांना? Hi. Hi. Yeah. यश शिकवलंय. ठीक आहे. आता कोरायचं म्हणजे काय हे आपल्याला पाहिजे. कोरायचं म्हणजे काय, तर यामध्ये काय होतं माहिती का? आता नॉर्मल तुम्हाला बोलतो की नॉर्मल जे मेकॅनिझम आहे ते तुम्हाला समजून सांगतो. त्याला आपण काय म्हणतो? एक्सटर्नल एअर. एक्सटर्नल एअर म्हणजे काय? आपलं हे पिंड आहे. ठीक आहे. हे बाकीचे जे आपले जे काही कान आहे ते एक्सटर्नल एअर आहे. ठीक आहे. आता मिड एअर मध्ये काय असतं? मिड एअर हा जो भाग आहे तो काय आहे? मिड एअरचा आहे. आणि हा जो आहे ते इंटरनल एअर आहे. ओके. हा काय? एक्सटर्नल एअर आहे. ओके. एक्सटर्नल एअर, मिड एअर आणि इंटरनल एअर. आता मिड एअर मध्ये काय असतं? स्टेपिस, इंकस आणि मॅलियस. हे काय काय ते बोन्स आहेत. समजलं का? हे काय? बोन्स आहेत. आपल्या कानामध्ये ऐकू येण्याची प्रोसेस, हेअरिंग प्रोसेस कशी होते, तर जे काय एक्सटर्नल एअर आहे हे काय करतात? हे जे काय पिन्ना वगैरे आहे ते सगळे मिळून काय करतात? जे साऊंड वेव्ह आहे म्हणजे काय, जे काय ध्वनी लहरी आहे त्यांना काय करतात? ते अडॅप्ट करतात, त्यांना कॅप्चर करतात आणि या ध्वनी लहरींना कुठे पाठवतात? ते ऑडिटरी कॅनल मध्ये पाठवतात. याला काय म्हणतो आपण? ऑडिटरी कॅनल. ओके. या ऑडिटरी कॅनल मध्ये काय पाठवतात? या साऊंड वेव्ह पाठवतात आणि या साऊंड वेव्ह जी आहे हे ऑडिटरी कॅनल मध्ये गेल्यानंतर कुठे जातात? हे टिम्पॅनिक मेम्ब्रेन वर जातात, ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो, ज्याला दुसरं नाव काय आहे? इयर ड्रम. समजलं? मग हे जे ध्वनी लहरी आहे ते इयर ड्रम मध्ये जातात आणि तिथून ते क्रॉस करून कोणाकडे जातात? स्टेपिस, इंकस, मॅलियस हे तीन बोन असतात. याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण करतात. काय निर्माण करतात? व्हायब्रेशन्स निर्माण करतात आणि याच्यामध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होऊन त्या ठिकाणी याच्या पुढे काय असतं? वेस्टिब्युलोपॅक्युलर काय असते? नर्व असते. या नर्व कडे हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे पाठवले जातात आणि त्यामुळे जे काही वेस्टिब्युलोपॅक्युलर नर्व आहे हे ब्रेन कडे जाऊन काय करते? जे काही त्यांना ऐकलेलं आहे, जे व्हायब्रेशन्स आलेले, जे साऊंड वेव्हज आलेले ते ब्रेन कडे पाठवण्याचं काम कोण करते? वेस्टिब्युलोपॅक्युलर नर्व करते. समजलं का? ऐकू कसं येतं समजलं? साऊंड वेव्ह गोळा कोण करतं? एक्सटर्नल एअर. साऊंड वेव्ह कलेक्ट करून कोणाकडे पाठवतं? ऑडिटरी कॅनल मध्ये पाठवतो. याची लेंथ किती असते? 2.5 सेंटीमीटर असते. समजलं का? ठीक आहे. तर त्यानंतर त्या ठिकाणी ही जी काय ऑडिटरी कॅनल आहे त्या ऑडिटरी कॅनलच्या पुढे काय आहे? टिम्पॅनिक मेम्ब्रेन आहे, याला आपण काय म्हणतो? कानाचा पडदा म्हणतो. त्याच्यानंतर पुढे काय आहे? मिड इयर मध्ये काय येतं? हे स्टेपिस, इंकस, मॅलियस या तीन बोन कडे त्या ठिकाणी काय आहे? साऊंड वेव्ह जातात आणि त्या तीन बोन मध्ये व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि हे जे व्हायब्रेशन्स आहेत हे जे काय साऊंड वेव्ह आहेत हे वेस्टिब्युलोपॅक्युलर नर्व कडून कुठे पाठवतात? ब्रेन कडे पाठवतात आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी हिअरिंग प्रोसेस होते. समजलं? ऐकू येण्याची प्रोसेस होत असते. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे का? समजले परत सगळ्यांना? ओके. आता यामध्येच काय होतं माहितीये का? आता यामध्ये त्या ठिकाणी मिड इयर जो आहे, आता हा काय आहे? मिड इयर जो आहे या मिड इयर मध्ये काय असते? एक नेझोफॅरिंक्स कडून आलेली इस्टेशियन ट्यूब असते. समजलं का? समजते सगळ्यांना? डाव्या कानामध्ये डावी इस्टेशियन ट्यूब जाते, उजव्या कानामध्ये उजवी इस्टेशियन ट्यूब जाते. समजलं? कोणती ट्यूब असते? इस्टेशियन ट्यूब असते. आता हे जी काय इस्टेशियन ट्यूब आहे, ही जी इस्टेशियन ट्यूब आहे ती मिड इयर मध्ये असते. इथं एक टोक कुठे आहे? मिड इयर मध्ये आहे आणि दुसरं जे टोक आहे ते कुठे आहे? दुसरी ओपनिंग कुठे आहे? तर ते नेझोफॅरिंक्स मध्ये आहे.
समजलं. आता नेझोफॅरिंग मध्ये इन्फेक्शन होणे, इन्फ्लामेशन टू द नेझोफॅरिंग दॅट्स कॉल्ड कोरायझा. समजलं. काय झाले, आता इन्फेक्शन कुठे आलं होतं, नाकामध्ये आलं होतं, तोंडामध्ये आलं होतं, नेझोफॅरिंग्स पर्यंत इन्फेक्शन गेलं. कुठे गेलं, नेझोफॅरिंग्स पर्यंत इन्फेक्शन गेलं. आता तिथून ते इन्फेक्शन कुठे जाऊ शकतं, युस्टेशियन ट्यूब मधून कुठे जाऊ शकतं, मिड इयर मध्ये जाऊ शकतं. समजलं का. आता कोरायचा कसा झाला, आता नाकामधून काय आलं, जंतू गेला, नाकामधून पॅरामिझोव्हायरस गेला, तोंडामधून पॅरामिझोव्हायरस गेला. जर नेझोफॅरिंग्स पर्यंत हा जर पॅरामिझोव्हायरस गेला तर त्या ठिकाणी नेझोफॅरिंग्सला काय होतं, इन्फ्लामेशन होतं. नेझोफॅरिंग्सचे जे काय म्युकस मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वेलिंग, रेडनेस दिसतो, म्हणजेच काय, कोरायचा. समजलं. समजलं सगळ्यांना. आता कोरायचा झाल्यानंतर सुद्धा हा पॅरामिझोव्हायरस गप्प बसत नाही. हा काय करतो माहितीये का, नेझोफॅरिंगला इन्फेक्टेड केले, आता तिथून काय करतं, ते पॅरामिझोव्हायरस युस्टेशियन ट्यूब मध्ये जातं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, युस्टेशियन ट्यूब कुठून चालू झालेली, नेझोफॅरिंग्स पासून मिड इयर पर्यंत आहे. आता जो इन्फेक्शन जाणार आहे तो युस्टेशियन ट्यूब मधून जाणार, मग कुठून कोणाकडे जाणार, नेझोफॅरिंग्स कडून ते मिड इयर पर्यंत इन्फेक्शन जाणार. आणि मिड इयर मध्ये जर इन्फेक्शन झालं तर याला आपण काय म्हणतो, ओटायटिस मीडिया. काय म्हणतो आपण, ओटायटिस मीडिया असं म्हणतो. समजलं. समजलं सगळ्यांना. जर कोणी विचारलं मोस्ट कॉमन कॉम्प्लिकेशन ऑफ मिजल दॅट्स कॉल्ड ओटायटिस मीडिया, कारण यामध्ये काय होतं, कंजक्टिव्हायटिस आणि कोरायझा होतं. आणि या कोरायझामुळे काय होतं, या आपल्या कोरायझा म्हणजेच काय, नेझोफॅरिंग मध्ये इन्फेक्शन होणे. आणि नेझोफॅरिंग मध्ये इन्फेक्शन झालं, कोरायझा झाला, तर ते इन्फेक्शन युस्टेशियन ट्यूब मधून कुठे येतं, मिड इयर मध्ये येतं. आणि मिड इयर मध्ये सुद्धा इन्फ्लामेशन होतं, दॅट्स कॉल्ड ओटायटिस मीडिया. समजलं. समजलं का. मग मिजल झाल्यानंतर काय होऊ शकतो, हे 3 साइन दिसू शकतात. इन्फेक्शन कुठे होऊ शकतं, आपल्या कंजक्टिव्हायटिस मध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, कोरायझा मध्ये इन्फेक्शन होऊ शकतं, कफ होऊ शकतं. आणि हे जे कोरायझा आहे, काय आहे, कोरायझा आहे, हे झाल्यामुळे काय होतं, युस्टेशियन ट्यूब मधून ते जंतू कुठे जातात, मिड इयर मध्ये जातात. आणि मिड इयरला सुद्धा इन्फ्लामेशन करतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय दिसतं, ओटायटिस मीडिया दिसतं. समजलं का. आता ओटायटिस मीडियाचे सिम्पटम काय काय दिसतात, कानामध्ये इन्फेक्शन झालेले, मिड इयर मध्ये इन्फेक्शन झालेले, कान गंज होतं, ठीक आहे, पल्स फॉर्मेशन होतं, कानामध्ये काय उग्र वास येतो, पेशंटला ऐकू येत नाही किंवा कमी ऐकू येतं. समजलं का. कानामध्ये शून्य असल्यासारखा आवाज येतो. समजलं. कानामध्ये एक लॉंग बीपचा आवाज माहिती सगळ्यांना, शून्य आवाज असतो, असा बीपचा आवाज आहे ते कानामध्ये येत असतो. ते ओटायटिस मीडियाचे सिम्पटम. एखाद्या क्लासात ते पण शिकून घेईल. ओके. समजलेपर्यंत. तर आपण काय पाहिले, हे 3C साइन पाहिले. कफ पाहिले, कफ समजलं सगळ्यांना, कंजक्टिव्हायटिस समजलं, कोरायझा समजलं का, ते सगळं कोरायझा. कोरायझा म्हणजे काय, एक लक्षात ठेवायचं, नेझोफॅरिंगला इन्फेक्शन होणे. समजलं का. आता नेझोफॅरिंगला इन्फेक्शन झालं की काय होतं, नेझोफॅरिंग मध्ये काय, युस्टेशियन ट्यूब आहे, 2 युस्टेशियन ट्यूब आहेत. एक जे आहे ते डाव्या कानाकडे, एक जे आहे ते उजव्या कानामध्ये जाते. आता त्या युस्टेशियन ट्यूब मधून जर हे इन्फेक्शन गेलं, युस्टेशियन ट्यूब मधून जर हे व्हायरस गेले तर कुठे जाणार, ते मिड इयर मध्ये जाणार. आणि मिड इयरला इन्फ्लामेशन करणार आणि काय होणार, ओटायटिस मीडिया. अंडरस्टँड. खूप जास्त दिवस झाले एवढे लेक्चर घेऊन होतं, म्हणजे काय काय घ्यायचं आपण उत्तर रिवाज केलं. ओके. समजलं बरं सगळ्यांना. आता आपल्याला काय पाहिजे, ही कोणती स्टेज होती, प्री इरप्टिव्ह स्टेज. प्री इरप्टिव्ह स्टेज मध्ये हे सिम्पटम दिसतात. प्री इरप्टिव्ह स्टेज समजली का. आता नेक्स्ट पाहिजे आपल्याला इरप्टिव्ह स्टेज. आता इरप्टिव्ह स्टेज मध्ये काय होतं, आता इरप्टिव्ह स्टेज मध्ये काय होत असेल सांगा बरं. याच्यामध्ये काय होतं, काय होतात, मिजल्स आहे, गोवर आहे. गोवर मध्ये काय दिसतं, एक पेशंट आहे तुमच्या समोर, गोवर झाले त्याला, मग त्याच्या बॉडीवर काय दिसणार, स्मॉल फोड दिसणार, रॅशेस दिसणार. ठीक आहे, रॅश म्हणायचं आपण, फोड म्हणायचं. रेडनेस, व्हेरी गुड. आणखी स्वेलिंग, तेच रेडनेस, स्वेलिंग. आणखी इन्फ्लामेशन, कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं, कोणत्याही म्युकस मेम्ब्रेन इन्फेक्शन झालं, तिथं आपल्याला काय दिसणार, कॉमन रेडनेस दिसणार, लालसरपणा दिसणार आणि सूज दिसणार आहे. समजलं का. व्हेरी गुड. काय दिसणार, फीवर दिसणार. का बरं दिसणार, सरांनी सांगितलंय, कोणत्याही प्रकारचं इन्फ्लामेशन झाले की पहिलं सिम्पटम काय दिसतं, फीवर दिसतं, ताप येतं. व्हेरी गुड. त्यानंतर आणखी ते फीवर तर याच्यामध्येच येणार. हे जे प्री इरप्टिव्ह स्टेज आहे का, याच्यामध्ये दुसरं साईन काय येते,
फिवर सुद्धा दिसणार. समजलं सगळ्यांना? त्याच्यामध्ये दुसरं काय दिसणार? फिवर सुद्धा दिसणार. आणि त्याच्यानंतर आपण पाहतो इरप्टिव्ह स्टेज. आता इरप्टिव्ह स्टेज मध्ये जे पहिलं साइन दिसतं ते काय दिसतं माहिती का? दाढ माहिती सगळ्यांना? सेकंड मोलार. काय? सेकंड मोलार, दुसरी दाढ. समजलं का? आपली जी दुसरी दाढ आहे त्या दुसऱ्या दाढेजवळ आपल्याला काय दिसणार? साल्ट क्रिस्टल अपीअरन्स दिसणार. काय दिसणार? साल्ट क्रिस्टल अपीअरन्स. आता हे साल्ट क्रिस्टल अपीअरन्स म्हणजे काय? एखाद्या टेबलवर आपण काय करायचंय? फक्त एकच मिनिट काय घ्यायचं? मीठ घ्यायचं आणि टाकायचं. जसे आपल्याला त्या मिठाचे दाणे पडलेले दिसतात, जसे मिठाचे साल्टचे दाणे पडलेले दिसतात, तसंच त्याचं स्ट्रक्चर आपल्याला कुठे दिसतं? या सेकंड मोलार जवळ दिसतं. समजलं का? एवढे छोटेसे बारीक बारीक क्रिस्टल सारखे व्हाईट फोड आले दिसतात. कसे दिसतात? व्हाईट रॅशेस आले दिसतात. आणि इट इज द प्रायमरी सिम्पटम ऑफ इरप्टिव्ह स्टेज. समजलं का? आता हे सिम्पटम जर दिसले, याच्यानंतर काय होतं? इरप्टिव्ह स्टेज चालू झाली. कसं ओळखायचं? सेकंड मोलार पाहिजे. काय पाहिजे? सेकंड दाढ, दुसरी दाढ पाहिजे. आणि दुसऱ्या दाढेजवळ असे स्ट्रक्चर दिसतं का? क्रिस्टल साल्ट अपीअरन्स दिसतं का? हे पाहिजे आपल्याला. समजलं का? साल्ट सारखं, साल्टच्या क्रिस्टल सारखं व्हाईट व्हाईट लहान लहान रॅश दिसतात का? स्पॉट दिसतात का? हे आपल्याला पाहिजे. दिसत असेल तर इरप्टिव्ह स्टेज चालू झालेली आहे. समजलं का? इथपर्यंत कोणालाही कोणत्याही प्रकारचा डाऊट आहे का? आता याच्यानंतर काय होईल? गेस करा. याच्यानंतर काय दिसायला चालू होतात? बॉडीवर रॅशेस दिसायला चालू. ठीक आहे, बॉडीवर रॅशेस दिसतात. ओके, फोड येतात बॉडीवर, संपूर्ण शरीरावर, स्किनवर आपल्याला काय दिसतात? रॅशेस दिसतात. परंतु याची सुरुवात कुठून होते? तरी बघितले का? चेहऱ्यावर होते. ओके, चेहऱ्याच्या आत कोणत्या पार्ट पासून होते? बरोबर, लगेच चेहऱ्यावर होत नाही. कानाच्या मागच्या बाजूस. कुठे होते? कानाच्या मागच्या बाजूस. कानाची जी मागची बाजू आहे तिथं काय येतात? अगोदर स्पॉट यायला चालू होतात आणि तिथून पूर्ण फेसवर आणि तिथून पूर्ण बॉडीवर काय पसरतात? हे स्पॉट्स पसरतात. समजलं का? समज सगळ्यांना? इथपर्यंत समजले का? ओके, कोणाला काही कोणत्याही प्रकारचा डाऊट आहे का? आता तुमच्यासाठी एक होमवर्क आहे. आता हे मी तुम्हाला सांगितलं की इरप्टिव्ह स्टेज मध्ये सुरुवातीला काय झालेले? क्रिस्टल साल्ट अपीअरन्स ऍट द सेकंड मोलार. सेकंड मोलार जवळ काय दिसलेले? क्रिस्टल साल्ट अपीअरन्स दिसलेले आपल्याला. ओके, त्याच्यानंतरची स्टेज काय होणार? त्याच्यानंतरची प्रोसेस काय होणार? पेशंट जो आहे त्या पेशंटच्या कानाच्या मागच्या बाजूला काय दिसणार? रॅशेस दिसणार. आणि ते रॅशेस आहे ते पूर्ण बॉडीवर पसरत जाणार. समजलं? तर या रॅशेसला काय म्हणतात? याचं नाव काय? हे तुमचं काय होमवर्क आहे. समजलं का? उद्या सगळ्यांनी सांगायचं. ओके, इथपर्यंत समजलं. आता त्यानंतर काय चालू होते? पोस्ट इरप्टिव्ह स्टेज. हे समजलं सगळ्यांना? समजलं का? इरप्टिव्ह स्टेज मध्ये काय झालं? साल्ट लाईक क्रिस्टल अपीअरन्स दिसलं आपल्याला. त्याच्यानंतर काय झालं? कानाच्या मागच्या बाजूस काय दिसलं आपल्याला? रॅशेस दिसले आणि तेच रॅशेस पूर्ण बॉडीवर पसरलेले आहे. समजलं? आता याच्यानंतर पोस्ट इरप्टिव्ह स्टेज मध्ये काय होतं? जे रॅशेस आलेले, काय आलेले? रॅशेस आलेले, हे रॅशेस काय होतात? फेड होत जातात. हे जे रॅशेस आहे, हे जे फोड आलेले आहेत, हे काय होत जातात? कमी होत जातात. समजलं का? अगोदर मोठे मोठे रॅशेस दिसत होते. अगोदर किती दिसत होते? एवढे मोठे मोठे रॅशेस दिसत होते. आता ते काय होणार? कमी कमी होत जाणार. लहान लहान स्पॉट आपल्याला दिसणार. समजलं का? आणि काही दिवसांनी ते स्पॉट काय होणार? टोटली फेड होणार. म्हणजे काय? एकदम ते नाहीसे होणार. समजलं सगळ्यांना? ते कशामध्ये होतं? पोस्ट इरप्टिव्ह स्टेज मध्ये होतं. समजलं का? आणि याच्यामध्ये दुसरं जे सिम्पटम दिसतं ते काय दिसतं? डायरिया. काय दिसतं? डायरिया दिसतं. समजलं का? इथपर्यंत समजलं? प्री इरप्टिव्ह स्टेज, इरप्टिव्ह स्टेज आणि पोस्ट इरप्टिव्ह स्टेज. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? ओके, प्री इरप्टिव्ह स्टेज मध्ये आपण 3C साइन पाहिलं. आपण कंजक्टिव्हायटिस, कोरायझा, फीवर. त्याच्यानंतर आपण पाहिलं इरप्टिव्ह स्टेज. त्याच्यामध्ये काय होतं? सेकंड मोलार जवळ जी आपली दुसरी दाढ आहे त्याच्याजवळ काय दिसतं आपल्याला? क्रिस्टल साल्ट लाईक अपीअरन्स आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी काय होतं? आपल्या कानाच्या मागे, पेशंटच्या कानाच्या मागे जे रॅशेस आहेत ते रॅशेस यायला सुरुवात होते आणि हळूहळू ते रॅशेस पूर्ण फेसवर पसरतात आणि हळूहळू ते रॅशेस आहे ते फेसवरून पूर्ण बॉडीवर पसरतात. समजलं का? आणि त्याच्यानंतर काय आहे? पोस्ट इरप्टिव्ह
स्टेज. आता या पोस्ट इरप्टिव्ह स्टेज मध्ये काय होतं, हे जे रॅशेस आहेत हे अगोदर त्या ठिकाणी ब्रॉड होते, मोठे मोठे रॅशेस होते. आता हे काय होतात, नॅरो होत जातात, कमी होत जातात आणि हळूहळू हे जे रॅशेस आहेत ते फेड व्हायला सुरुवात होते. आणि त्याच्यानंतर काय होतं, पोस्ट इरप्टिव्ह स्टेज मध्ये आपण हे पाहिलं. आणि त्याच्यानंतर आणखी दुसरं सिम्पटम काय दिसतं, तर पोस्ट इरप्टिव्ह स्टेज मध्ये ते दिसतं डायरिया. ओके, डायरिया झाल्यामुळे काय होत असतो, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होऊ शकतो, काय होऊ शकतो, डिहायड्रेशन होऊ शकतं. ओके, काय होऊ शकतो, हायपोलिमिया होऊ शकतो. हे सगळे साइन जे आहेत कशामध्ये दिसतात, पोस्ट इरप्टिव्ह स्टेज मध्ये दिसतात. समजलं, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. आता मॅनेजमेंट कसं करणार आपण, WHO च्या स्ट्रॅटेजी नुसार करणार. तर याची जी स्ट्रॅटेजी आहे ते काय आहे, कॅचअप. काय आहे, कॅचअप, कीपअप आणि फॉलो. हे कोणाची स्ट्रॅटेजी आहे, WHO ची स्ट्रॅटेजी आहे. कशासाठी, मिजल्स कंट्रोल करण्यासाठी. समजलं का. आता मिजल्स मध्ये आपण मॅनेजमेंट द्यायचं म्हणजे एखाद्या पेशंटला मिजल्स झाले तर आपण काय करतो, अँटीबायोटिक देतो. काय देतो आपण, अँटीबायोटिक देतो. त्याचबरोबर काय करतो, अँटीव्हायरल मेडिसिन देतो. समजलं का. त्याचबरोबर सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपण करतो. समजलं का. त्याचबरोबर त्या ठिकाणी पेशंटला फीवर आहे तर आपण काय करणार, अँटीबायोटिक देणार. जसं की काय देणार आपण, पॅरासिटामॉल देणार. समजलं का. आता आपण अँटीबायोटिक मध्ये काय देऊ शकतो, पेनिसिलिन देऊ शकतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी अमोक्सिलिन देऊ शकतो. ओके, त्याचबरोबर त्या ठिकाणी पेप्टाइड देऊ शकतो. अशा प्रकारचे जे मेडिसिन आहेत ते आपण कशामध्ये देऊ शकतो, मॅनेजमेंट मध्ये देऊ शकतो. समजलं का. समजलं सगळ्यांना. हे अँटीबायोटिक्स आपण दिले, अँटीव्हायरल दिले, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण अँटीबायोटिक्स दिले. अँटीबायोटिक कशासाठी, ताप कमी करण्यासाठी आपण दिलं. ओके, त्याचबरोबर त्या ठिकाणी जे स्पॉट्स आहेत त्या स्पॉट्सला फक्त काय करायचे, इन्फ्लामेशन कंटामिनेट होऊ द्यायचं नाही. समजलं का. ठीक आहे, पेशंटला आंघोळ घालत असताना काय करायचे, गरम पाण्याने आंघोळ घालतात. माहिती ना सगळ्यांना. ठीक आहे, लहानपणी आता आपल्याला जर मेजल्स झाला तर आपली आई काय करायची, तेलने चांगली मालिश करायची, गरम तेलने मालिश करायची, गरम पाण्याने आंघोळ घालायची आणि चुपी घालायची. समजलं का. याच्यामुळे काय होत होतं, जे स्पॉट्स आहेत त्याच्यामध्ये कंटामिनेशन होत नव्हतं. काय होत नव्हतं, कंटामिनेशन होत नव्हतं. आणि त्याचबरोबर जे स्पॉट्स आहेत, त्या जे फोड आहे, जे काही रॅशेस आहेत त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साचून आतमध्ये त्या ठिकाणी इन्फ्लामेशन पसरू नये आणि जखमा तयार होऊ नये म्हणून काय करायचे, पाण्याने अंघोळ घालायचे आणि इन्फ्लामेशन कंट्रोल करायचे. समजलं. ओके, तर अशा प्रकारचे आपल्याला ट्रीटमेंट जर करायचे आहे, पेशंटला जे डाएट देतो आपण ते डाएट चांगल्याने योग्य पद्धतीने द्यायचे. ठीक आहे, बॅलन्स डाएट पेशंटला प्रोव्हाइड करायचे. कसं डाएट, बॅलन्स डाएट पेशंटला प्रोव्हाइड करायचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी काय करणार आपण, आणखी काय करणार, खोकला आहे का नाही, मग खोकला कमी करण्यासाठी काय करणार, खोकला कमी करण्यासाठी काय घेतो आपण, कफ सिरप घेतो बाळांनो. ठीक आहे, काय घेतो आपण, कफ सिरप घेतो. एखाद्या कफ सिरपचं नाव सांगू का, ग्रीन लिंटस आहे. ठीक आहे, नॉर्मल ग्रीन लिंटस असतं. आणि जर त्या ठिकाणी कफ मध्ये जर कुठं येत असेल, बडका येत असेल खोकल्यामधून, तर ग्रीन लिंटस काय, समजलं का. अशा प्रकारचं काय करायचे, कफ सिरप द्यायचे. आता पेशंटला कंजक्टिव्हायटिस झाला असेल म्हणजे काय, डोळ्यामध्ये इन्फेक्शन झाले, स्क्लेराला इन्फेक्शन झालेलं आहे. आता कंजक्टिव्हायटिसची ट्रीटमेंट आपण कशी करणार, तर काय करायचे, आय ड्रॉप द्यायचे, अँटीबायोटिक आय ड्रॉप द्यायचे. काय द्यायचे आपल्याला, अँटीबायोटिक आय ड्रॉप द्यायचे. समजलं. काय द्यायचे आपण, अँटीबायोटिक आय ड्रॉप्स द्यायचे आहे. सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट आपल्याला. समजलं का. ठीक आहे, आपल्याला काय करायचंय, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट करायची. आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सुद्धा म्हणतो. आता काय झालं होतं, खोकला लागला होता, आपण काय दिलं, कफ सिरप दिलं. ठीक आहे, इन्फेक्शन कमी करण्यासाठी आपण त्या ठिकाणी अँटीबायोटिक्स दिले आपण. त्याचबरोबर आपण ताप होता, ताप कमी करण्यासाठी आपण काय दिलं, PCM दिले. ठीक आहे, पॅरासिटामॉल दिलं. त्याचबरोबर त्या ठिकाणी बॅलन्स डाएट आपण पेशंटला प्रोव्हाइड केला. त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी काय केलं आपण, अँटीबायोटिकचे आय ड्रॉप्स पेशंटच्या डोळ्यामध्ये टाकण्यासाठी दिले, जेणेकरून पेशंटला काय होणार नाही, कंजक्टिव्हायटिस होणार नाही आणि झाला असेल तर ते ट्रीटमेंट. समजलं. समजलं सगळ्यांना. काय डाऊट आहे का इथपर्यंत, नाही. पेशंटला कसं ठेवायचे, आयसोलेट ठेवायचे. इतर व्यक्तींपासून, इतर बाळांपासून त्या पेशंटला काय ठेवायचे, आयसोलेट ठेवायचे, वेगळं ठेवायचं आहे. समजलं का. जेणेकरून हा जो रोग आहे ते पसरणार नाही, कारण हा कसला रोग आहे, कम्युनिकेबल डिसीज आहे, संसर्गजन्य आजार. समजलं. समज सगळ्यांना. आता WHO ची स्ट्रॅटेजी आहे ती पाहू आपण. आता या WHO च्या स्ट्रॅटेजी नुसार
काय सांगितलं त्यांनी? कॅचअप, कीपअप आणि फॉलोअप. आता कॅचअप म्हणजेच काय? काय करायचंय आपल्याला? असे बाळ आहे, ठीक आहे, जे बाळ 9 to 15 इयर्सचे आहे. कितीचे आहेत? 9 to 15 इयर्सचे आहेत. ओके, किंवा त्याचबरोबर त्या ठिकाणी जे बाळ आहे जे 9 to 15 इयर्सचे आहे अशा बाळांना पकडायचे. पकडायचं म्हणजेच काय? सर्वे करायचंय, शोधायचंय त्यांनी वॅक्सिन घेतली होती का? कशाची वॅक्सिन? मिजल वॅक्सिन. ठीक आहे, याला आपण काय म्हणतो? मिजल्स, मम्स, रुबेला. समजलं का? MMR वॅक्सिन काय म्हणतात आपण? MMR वॅक्सिन, मिजल्स, मम्स, रुबेला. आता ही जी मिजल वॅक्सिन आहे ती कधी दिली जाते? बाळ जन्मल्यानंतर बाळाच्या 9व्या महिन्यामध्ये. बाळाचं वय किती आहे? 9 महिने आहे. बाळाला 9 महिने कंप्लीट झाले तर काय दिली जाते? मिजल्स वॅक्सिन दिली जाते. समजलं का? मग आपल्याला काय करायचे? कॅचअप मध्ये काय करायचे? अशा बाळांना पकडायचे. ठीक आहे, कोणतेही 9 ते 15 तरी सांगितले, परंतु तुम्ही 9 महिन्याच्या नंतरचे बाळ, किती महिन्याच्या नंतरचे? 9 मंथच्या नंतरचे बाळ, 15 वर्षापर्यंतचे जे काही मुलं मुली आहेत अशांना पकडायचं. पकडायचं म्हणजे काय? त्यांना सर्वे करायचे, त्यांना पाहायचे आणि त्यांना पाहून विचारायचे की मिजल्स वॅक्सिन घेतली का? ठीक आहे, जर मिजल वॅक्सिन घेतलेली नसेल तर काय करायचं? मग मिजल वॅक्सिन द्यायची. समजलं का? काय करायचंय? मिजल वॅक्सिन द्यायची आहे. आणि कीपअप म्हणजेच काय? हे काम आपण करतच राहायचं. समजलं का? समजलं का सगळ्यांना? ठीक आहे, आणि फक्त देऊन सोडायचं नाही, हे चेक सुद्धा करायचे. आता काय करायचं? आपण काय केलं? कॅचअप म्हणजे बाळाला 9 महिने ते 15 वर्षाच्या बाळाला आपण पकडलं, वॅक्सिन घेतली नाही ते पाहिली, घेतली असेल नसेल तरी आपण काय दिलं? मिजल वॅक्सिन दिली. समजलं का? आता कीपअप म्हणजे काय करायचे? हे जे बाळ आहेत त्यांना वॅक्सिन द्यायची आहे आणि वॅक्सिन दिल्यानंतर काय करायचं? सर्वे करायचे आणि याची तपासणी करत राहायची. समजलं का? काय सिम्पटम दिसतात का? ठीक आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी बाळामध्ये जी मिजल वॅक्सिन आपण दिलेली आहे ती बरोबर दिली का? ठीक आहे, घेतली का नाही हे सगळं पाहण्याचं काम आपल्याला कीपअप मध्ये करायचे. आणि फॉलोअप मध्ये काय करायचं? आपल्याला फॉलोअप समजतंय? रीचेकिंग. समजलं का? फॉलोअप मध्ये काय करायचं आपल्याला? जे आपल्या समाजामधील एखादी कम्युनिटी नर्स आहे, एखाद्या PHC सेंटर मध्ये किंवा सब सेंटर मध्ये काम करते, तर अशा नर्सने, आशा वर्कर असेल, ठीक आहे, ANM वर्कर असेल, कोणी असेल, तर तिनं काय करायचं आहे? तिनं समाजामध्ये जाऊन सर्वे करायचे. म्हणजे सर्वे करून त्या ठिकाणी काय करायचे? ऍटलीस्ट 99% जे लोक आहेत, जे मुलं आहेत, त्यांनी वॅक्सिन घेतली का नाही ते कन्फर्म करायचे. जर 90 to 99% जर घेतलेली नसेल तर काय करायचं? त्या मुलांना आपल्या अंगणवाडीमध्ये, त्या मुलांना PHC मध्ये, सब सेंटर मध्ये घेऊन जाऊन वॅक्सिन देण्याचं काम त्यांनी करायचं. ही काय आहे? WHO ची स्ट्रॅटेजी आहे. समजलं? काय काय स्ट्रॅटेजी आहे? कॅचअप म्हणजेच काय? आपल्या समाजामधील, आपल्या एरियामध्ये सर्वे करा आणि त्या सर्वे मध्ये काय करायचं? आपल्याला असे काय कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये लहान बाळ आहे, जे काही 9 महिने ते 15 वर्षाचे बाळ आहेत, अशा बाळांनी, अशा मुलांनी काय घेतले नाही? मिजल वॅक्सिन घेतली नाही ते चेक करा. ठीक आहे, मिजल वॅक्सिन जर त्याने घेतली असेल तर लगेच त्यांना काय करा? आपल्या PHC मध्ये बोलवा, आपल्या अंगणवाडीमध्ये बोलवा आणि त्यांना काय करा? वॅक्सिन द्या, म्हणजे कीपअप. ओके, आता फॉलोअप मध्ये आपण काय केलं? चेक केलं, क्रॉस चेक केलं. आता सगळ्यांनी वॅक्सिन घेतली का नाही हे चेक केलं आपण. आपण समाजामध्ये गेलो आणि समाजामध्ये जाऊन प्रत्येक घरामध्ये जाऊन होम व्हिजिट दिली आणि त्या होम व्हिजिट मध्ये आपण काय पाहिलं? प्रत्येक मुलाला, प्रत्येक लहान बाळाला जे 9 महिन्याचं आहे किंवा 15 वर्षापर्यंत जे काही मुलं मुली आहेत अशांनी वॅक्सिन घेतली आहे की नाही हे चेक केलं. समजलं का? ठीक आहे, ऍक्युरेसी किती असावी? 90 to 99%. समजते का? एखादं दुसरं व्हायला तर आपण लगेच घेऊ शकतो. समजलं, परंतु आपला गोल काय असेल? आपल्या समाजामधील 90 ते 99% जे मुलं 9 महिने ते 15 वर्षाचे आहेत अशा मुलांना सर्वांना काय द्यावी? MMR द्यावी, मिजल्स, मम्स, रुबेला वॅक्सिन दिलेली असते. समजलं? दिलेले नसेल तर त्यांना पकडायचे, अंगणवाडीमध्ये घेऊन यायचे, PHC मध्ये घेऊन यायचे, वॅक्सिन द्यायची. समजलं का? जेणेकरून पुढे चालून काय होणार नाही? मिजल्स, गोवर सारखा आजार होणार नाही. समजलं इथपर्यंत सगळ्यांना? अंडरस्टँड? खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग मध्ये. ओके, आपण काय पाहिलं होतं? एपिडेमियोलॉजिकल ट्रायल पाहिलं आपण. ठीक आहे, आपण काय पाहिलं? लेवल ऑफ प्रिव्हेन्शन आपण डिस्कस केलेले. ओके, त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण काय पाहिलेले? मिजल्स पाहिलेलं आहे. आता कम्युनिकेबल डिसीज आपण सगळे संपून टाकू. ओके, टेटॅनस आहे, डिप्थेरिया आहे, पर्ट्युसिस आहे. ओके, त्याचबरोबर त्या ठिकाणी आणखी बोलते मलेरिया आहे, डेंग्यू आहे, हे पण डिसीज आपण घेऊ. त्याचबरोबर HIV एड्स आहे. ओके, हेपॅटायटिस B आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी खूप
वर्म इन्फेक्शन, ठीक आहे, त्याला आपण पॅरासाइट इन्फेक्शन सुद्धा असं म्हणतो, तर ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे. ते लहान बाळामध्ये जास्तीत जास्त बघायला मिळतं आपल्याला. समजतं? ठीक आहे. तर अशा आज इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी लेक्चरसाठी आपल्या महाराष्ट्र नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्या प्रत्येक विद्यार्थ्यासोबत जे स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं.